Good morning, all of you. Yesterday we saw the chemical practical, and the practical name is alkali content of antacid tablets. Before the next part of this practical, uh, just look out over the view of yesterday's practical session. मग एम काय आहे या प्रॅक्टिकलचं, तर टू डिटरमाइन द अल्कली कंटेंट ऑफ अँटॅसिड टॅब्लेट युजिंग हायड्रोजन क्लोराईड. आपल्याला याच्यामध्ये ॲपॅरेटस आणि केमिकल्स कोणती कोणती लागणार आहेत, तर ॲपॅरेटस आहेत ब्युरेट 25 ml पिपेट, कोनिकल फ्लास्क 250 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, आणि केमिकल्स अँटॅसिड टॅब्लेट 1 नॉर्मल हायड्रोजन क्लोराईड सोल्युशन, 0.1 नॉर्मल स्टँडर्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन, मिथिल रेड इंडिकेटर आणि डिस्टिल वॉटर. प्रोसिजरमध्ये आपण काय बघितलं, तर जे आपल्याला अँटॅसिड टॅब्लेट दिले आहे तिला मोर्टार पेस्टलच्या साहाय्याने आपण तिची पावडर केली, आणि ती पावडर आपण 0.250 ग्रॅम इतकी न घेता आपण 0.249 किंवा 0.248 किंवा 0.252 किंवा 0.253 ग्रॅम इतकी घेतली. म्हणजे आपण एक्झॅक्टली 0.250 ग्रॅम इतकी घेतली नाही. ती पावडर आपण वॉच ग्लासवर घेतली, वेट करून वॉच ग्लासवर घेतली. त्यानंतर ती पावडर आपण 250 mlच्या कोनिकल फ्लास्कमध्ये फनेलच्या थ्रूने ट्रान्सफर केली, आणि जे आपण वॉच ग्लासवर पावडर घेतलेली ती वॉच ग्लास आपण थोडंसं पाणी घेऊन वॉश केली, आणि ते वॉशिंग आपण सेम त्याच कोनिकल फ्लास्कमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर आपण त्या सोल्युशनमध्ये 25 ml हे 1 नॉर्मल हायड्रोजन क्लोराईड सोल्युशन ॲड केलं, कारण ती जी टॅब्लेट पावडर आहे ती डिझॉल्व होण्यासाठी. त्यानंतर ते सोल्युशन आपण एक 3-4 मिनटं वॉर्म केलं, कारण की त्यातील जे अल्कली कंटेंट आहे टॅब्लेटमध्ये ते न्यूट्रलाइज होण्यासाठी. आणि त्यानंतर ते वॉर्म केल्यानंतर आपण ते कूल होण्यासाठी ठेवलं, आणि ज्यावेळेस ते कूल झालं त्यावेळेस ते सोल्युशन आपण 250 mlच्या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर केल्यानंतर आपण त्याला डिस्टिल वॉटरच्या साहाय्याने 250 ml इतकं डायल्यूट केलं. त्या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कवर मार्क असतो 250 mlचा, तिथपर्यंत आपण त्याला डायल्यूट केलं. त्यानंतर आपण बघितलं बॅक टायट्रेशन. बॅक टायट्रेशनमध्ये काय, तर आपल्याकडे जी ब्युरेट आहे त्या ब्युरेटमध्ये आपण 0.1 नॉर्मल स्टँडर्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन फिल केलं, म्हणजे भरलं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण कोनिकल फ्लास्कमध्ये आता जे आपण डायल्यूट सोल्युशन तयार केलं आहे ते 25 ml घेतलं, आणि 0.1 नॉर्मल 1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनबरोबर त्याला टायट्रेट केलं. पण त्यामध्ये ते जे कोनिकल फ्लास्क मध्ये सोल्युशन आहे त्यामध्ये आपण मिथिल रेड किंवा जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो फिनॉल्फ्थेलीन इंडिकेटर घातला. जर मिथिल रेड इंडिकेटर घातला तर त्याचा कलर रेड टू येल्लो असा येणार, आणि फिनॉल्फ्थेलीन इंडिकेटर घातला तर कलरलेस टू पिंक. अशा प्रकारे ही प्रोसेस आपल्याला 3 वेळा करायची आहे, आणि जे कॉन्स्टंट रिडिंग येईल ते कॉन्स्टंट रिडिंग आपल्याला x ml म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघितलं ब्लँक टायट्रेशन. ब्लँक टायट्रेशनमध्ये आपण 25 ml 1 नॉर्मल हायड्रोजन क्लोराईड सोल्युशन हे 250 mlला डायल्यूट केलं डिस्टिल वॉटरच्या साहाय्याने. त्यानंतर हे जे डायल्यूट केलेलं सोल्युशन आहे ते आपण 25 ml त्याच्यातून कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलं, आणि हे सोल्युशन आपण 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनबरोबर टायट्रेट केलं. इथंसुद्धा मिथिल रेड किंवा फिनॉल्फ्थेलीन जो इंडिकेटर आपल्याजवळ अवेलेबल असेल तो वापरून ते 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशनबरोबर टायट्रेट केलं. अशा प्रकारे आपल्याला ही सुद्धा 3 रीडिंग घ्यायची आहेत, आणि त्याच्यातलं जे कॉन्स्टंट रीडिंग असेल त्याला आपण Y म्हणणार आहे. पण आपल्याला इथं करताना पहिल्यांदा ब्लँक टायट्रेशन करायचं आहे. तर का करायचं आहे, इन ब्लँक टायट्रेशन वी टायट्रेट द टायट्रंट. टायट्रंट म्हणजे काय, तर आपल्या ब्युरेटमधील सोल्युशन अगेन्स्ट द ब्लँक सॉल्वंट, म्हणजे जे आपलं कोनिकल फ्लास्कमधलं जे सोल्युशन आहे ते. म्हणजे इन ब्लँक टायट्रेशन वी टायट्रेट द टायट्रंट अगेन्स्ट द ब्लँक सॉल्वंट इन विच सॅम्पल ऑफ अननोन कॉन्सन्ट्रेशन इज डिझॉल्व्ड.
Now the end point where a notable color change is produced is found. This is done to ensure that either there are no substance in solvent which can react with titrant, or to estimate the amount of titrant that would be react with pure solvent. In this way we can estimate the error that can be produced when the actual titration experiment is conducted. म्हणजेच काय, जे आपलं ब्युरेटमधलं सोल्युशन आहे आणि जे सॉल्वंट आहे, सॉल्वंटचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहीत नाही आहे, मग ते आपण त्याच्यामध्ये ते डिझॉल्व केलेलं आहे. मग त्याचा एंड पॉईंट हा काय येईल ते आपण बघणार आहे. मग ते जर ते पूर्णपणे सोल्युशन जर डिझॉल्व झालेला आहे तर तिथं आपल्याला त्याच्याबरोबर टायट्रेट करताना एरर येणार नाही, यासाठी आपण पहिल्यांदा ब्लँक टायट्रेशन घेतलं. ऑब्झर्वेशन आपण काल बघितले आहेत. पहिला आपण बघितलं वॉच ग्लासचं वेट घेतलं, त्याला आपण W1 म्हटलं. त्यानंतर वेट ऑफ वॉच ग्लास प्लस टॅबलेट पावडर, त्याला आपण W2 म्हटलं. आणि आपल्याला टॅबलेट पावडरचं वेट पाहिजे, त्यासाठी आपण W2 मायनस W1 घेतलं. आणि ही आपली वेट ही ग्रॅममध्येच असणार आहे. त्यानंतर आपण पहिला जसं की म्हटलं की ब्लँक टायट्रेशन आपण पहिला करणार. मग ब्लँक टायट्रेशनचे ऑब्झर्वेशन काय, तर पहिला आपण ब्युरेटमध्ये आपण काय घेतलं तर 0.1 नॉर्मल स्टँडर्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. तसंच कोनिकल फ्लास्कमध्ये आपण काय घेतलं 25 ml डायल्युटेड हायड्रोजन क्लोराईड सोल्युशन. इंडिकेटर कुठला वापरला तर जो असेल तो मिथिल रेड किंवा फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर. मग एंड पॉईंट काय येणार, जर मिथिल रेड असला तर रेड टू येलो, आणि जर फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर असला तर कलरलेस टू फेंट पिंक. मग ऑब्झर्वेशन टेबल कसा, ऑब्झर्वेशन टेबल इथं दाखवलं आहे बघा. ब्युरेट रीडिंग टायट्रेशन 1 म्हणजे तुम्ही पहिला जे घेणार टायट्रेट करणार ते, मग सेकंड वेळचं टायट्रेशन, थर्ड, अशा प्रकारे तुम्हाला 3 रीडिंग घ्यायचे आहेत. मग कसं फायनल रीडिंग तुमचं काय येणार, जे तुम्ही तुमचं जे आता सपोज कितीला तुमचा येतं आहे त्याच्यावरून त्या फायनल रीडिंग तुम्ही घेणार. आणि इनिशियल हे काय आपलं 0च असणार. मग 0 आहे म्हटल्यावर आपल्याला डिफरन्स काढायला लागणार. मग डिफरन्स काढला तर जे आपलं रीडिंग आले तीच येणार. मग त्याच्यातून जी 2 कॉन्स्टंट रीडिंग आहेत, मग सपोज एक जर तुमचं एक पुढं गेलं किंवा मागं कमी ह्याला आलं, त्याच्यातली 2 जे कॉन्स्टंट रीडिंग येतात त्याला आपण कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग म्हणून एक्स म्हणून वाय म्हणून घेणार आहे, कारण की हे ब्लॅक टायट्रेशनसाठी वाय म्हटलेलं आहे. आणि बॅक टायट्रेशनसाठी आपण ब्युरेटमध्ये 0.1 नॉर्मल स्टँडर्ड NaOH, जसं की आपण दोन्हीकडे सुद्धा ब्युरेटमध्ये 0.1 नॉर्मल स्टँडर्ड सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशनच यूज करतो. कोनिकल फ्लास्कमधली सोल्युशन ही वेगळी आहेत. मग इथं आपण जे अँटॅसिड टॅबलेट डायल्यूट केलेली होती 250 ml त्याच्यामधून 25 ml डायल्युटेड सोल्युशन आपण घेणार आहे कोनिकल फ्लास्कमध्ये. आणि इंडिकेटर जो अवेलेबल असेल तो मिथिल रेड किंवा फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर. आणि त्याच्यानंतर त्यांचा एंड पॉईंटसुद्धा मिथिल रेड असला तर रेड टू येलो, आणि फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर असला तर कलरलेस टू पिंक. आणि असाच टेबल काढायचा आहे. याला आपण त्याला आपण एक्स म्हणणार आहे, आणि ब्लँक टायट्रेशनला आपण वाय म्हणणार आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन, द डिफरन्स बिटवीन ब्लँक मायनस बॅक दॅट इज वाय मायनस एक्स ml gives the amount of hydrogen chloride in terms of 0.1 normal sodium hydroxide consumed or required to neutralize the alkali content of antacid tablet in 25 ml diluted solution. Therefore, total amount of hydrogen chloride in term of 0.1 normal sodium hydroxide solution consumed by WG म्हणजे आपलं जे वेट असणार आहे, अँटॅसिड टॅबलेट पावडरचं जे वेट असणार आहे ते अँटॅसिड टॅबलेट पावडर इज इक्वल टू 10 × y - x ml. मग जे आपलं कॉन्स्टंट ब्लँक टायट्रेशनचं जे कॉन्स्टंट
रीडिंग असणार आहे ते पहिला, त्याच्यानंतरनं ब्लॅक टायट्रेशनचं कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग जे असणार आहे ते म्हणजे Y-X. मग त्याच्यानंतर 1000 ml ऑफ 1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड इक्वल टू 40 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यानंतर 10 इंटू Y-X ml ऑफ 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड इक्वल टू 10 इंटू Y-X इंटू 0.1 इंटू 40 डिवाइड बाय आपल्याला सोल्युशन किती एम एलचं पाहिजे तर 1000 mlचं. म्हणजे आपला आन्सर येईल त्याला आपण म्हणणार आहे, Z ग्रॅम ऑफ NaOH सोल्युशन. त्यानंतर W ग्रॅम ऑफ अँटॅसिड टॅबलेट. मग W ग्रॅम म्हणजे जे आपल्या टॅबलेटचं वेट आपण घेतलेलं आहे, तुम्ही किती 0 पॉईंट समथिंग तुमचं किती आलं 252 काही पण ते इथं WG म्हणजे ते तिथं लिहायचं. WG ऑफ अँटॅसिड टॅबलेट इक्वल टू ZGM ऑफ NaOH. म्हणजे जे आता आपलं इथलं व्हॅल्यू आली आहे झेडची ती इथं घालायची. त्याच्यानंतरनं 100 GM ऑफ अँटॅसिड टॅबलेट इक्वल टू 100 इंटू Z डिवाइड बाय W. म्हणजे आपली झेडची व्हॅल्यू आणि आपलं अँटॅसिड टॅबलेटचं वेट घालायचं. त्याच्यानंतर 100 GM ऑफ अँटॅसिड टॅबलेट इक्वल टू जे आपला आन्सर येणार आहे त्याला आपण M असं म्हणणार आहे, M ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजेच तर हे पर्सेंटेज झालं त्या अल्कली जो कंटेंट आहे अँटॅसिड टॅबलेटमध्ये त्याचं पर्सेंटेज झालं, ते किती पर्सेंट त्या टॅबलेटमध्ये आहे ते. आणि मग रिझल्ट काय येणार, पर्सेंटेज ऑफ अल्कली कंटेंट ऑफ अँटॅसिड टॅबलेट म्हणजे जे आपण त्याला M म्हटलेलं आहे ते M ग्रॅम इक्वल टू आपलं डॅश 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 काही आलेलं असेल ते.